चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. एक रंगतदार सामना आपल्या समोर असेल. वरुसी विरुद्ध आंबेगर हा सामना. आणि फलंदाजी मार्कवर आता असेल तो प्रशांत आणि संजय. मात्र या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत होतोय. सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात होईल. आणि प्रशांत आणि संजय ही गोड जोडी मात्र या ठिकाणी आंबेगर संघाकडून सलामीची फलंदाजी. आणि सुरेख मांडलेला फटका या ठिकाणी आपण पाहतो. एक चुरटी धाव मात्र या ठिकाणी घेतली जाते आणि एका धावेबरोबरच श्री गणेशा मात्र होतो या ठिकाणी आंबेगर संघाचा. एका धावेने श्री गणेशा होतोय. धाव फलक मात्र जाऊन टेपतोय 1 या धावसंख्येवर. बिनबाद 1 या धावसंख्येवर मात्र या ठिकाणी असेल आंबेगर हा संघ. वरुशी संघाकडून गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आहे तो विक्रम. विक्रम याचा पुढील चेंडू. पॉवर प्लेचं षटक मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. स्ट्राईकला असेल तो संजय. सुरेख मारलेला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. मोठा ब्लास्ट आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. एक चांगला प्रहार या ठिकाणी पाहायला मिळाला. मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. धाव फलक मात्र जाऊन टेपतोय 7 या धावसंख्येवर. 7 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर असतील. पुन्हा एकदा विक्रम मात्र सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम वरुशी सामना करण्यासाठी असेल एक धडाकेबाज फलंदाज संजय फलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा डिफेन्स खेळण्याचा प्रयत्न. ऑफच्या दिशेने गेलेला हा चेंडू. एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक मात्र जाऊन ठेवते 8 या धावसंख्येवर. बिनबाद 8 या धावसंख्येवर मात्र या ठिकाणी असेल आंबेगर हा संघ. विक्रम पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गवर. मॅन फ्रॉम वरुशी. पहिलं षटक मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. धाव फलकावर आहे त्या 8 धावा. प्रशांत असेल मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्गवर. सुरे गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच दाद पेटवताना दिसत आहेत. निर्धाव चेंडू. चांगल्या गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल आणि बॅटचा मात्र या ठिकाणी संपर्क नाही. धाव फलक मात्र या ठिकाणी स्थिर राहते. धाव फलकावर आहे त्या 8 धावा. विक्रम पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम वरुसी सामना करण्यासाठी असेल प्रशांत. एक मारलेला फटका या ठिकाणी आपण पाहतो. नो मॅन्स लँड मध्ये गेलेला हा चेंडू. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि सुरक्षित क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते परंतु 3 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर येतील. या 3 धावांबरोबरच धावफलक मात्र जाऊन ठेवते 11 या धावसंख्येवर. 11 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर असतील. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. विक्रम याचा पुढील चेंडू. विक्रम सज्ज होईल. मॅन फ्रॉम वरुसी सामना करण्यासाठी समोर असेल संजय. उंच गेलेला चेंडू. 4 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि या ठिकाणी आपण काय पाहतोय. पहिलीच झील मात्र या ठिकाणी सुटली जाते. एक जीवदान मात्र या ठिकाणी संजयला मिळते आणि या जीवदानाचा किती फायदा होईल ते येणारा काळ मात्र आपल्या समोर असेल. येणारा काळ आपल्याला सांगेल की ही कॅच किती महत्वाची होती. एक धडाकेबाज फलंदाजाची कॅच मात्र या ठिकाणी सुटताना दिसते. कृपया विनंती आहे वरुशी संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. वेळेचं बंधन आपल्यावर आहे याचं कृपया भान ठेवा. वेळ खूप महत्वाची आहे. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या कृपया विनंती असेल वरुशी संघाला.
अनिकेत मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असेल. अनिकेत कासुर्डे ऑफच्या दिशेने तडकवले, क्षेत्ररक्षक तैनात, धावचीत बाद होण्याची शक्यता. आणि या ठिकाणी आपण काय पाहतोय, धावचीत बाद होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत होती, परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर येतील. फेकीमध्ये कुठेतरी गफलत पाहायला मिळाली. अनिकेत याचा पुढील चेंडू असेल, सामना करण्यासाठी असेल संजय. आणि आता मात्र या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजीचा नजारा, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक अवांतर धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन ठेवते 15 या धावसंख्येवर. दुसरं षटक मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. 15 धावा मात्र धाव फलकावर आहेत. आणि अंबेकर संघाची मजबूत स्थिती म्हणजे सर्व विकेट्स अजूनही त्यांच्या हातामध्ये आहेत. फुल टॉस चेंडू, तसा समाचार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि चांगली फेकी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. डायरेक्ट थ्रू मात्र या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. वरुशी संघाकडून एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. धाव फलकावर मात्र या ठिकाणी आहे त्या 16 धावा. अनिकेत याचा पुढील चेंडू, सुरेख मारलेला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एका धावेची भर, एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेवते 17 या धावसंख्येवर. बिनबाद 17 या धावसंख्येवर मात्र या ठिकाणी आहे अंबेगर संघ. अनिकेत याचा पुढील चेंडू, सामना करण्यासाठी असेल संजय. आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. धाव फलकावर आहे त्या 18 धावा. बिनबाद 18 या धावसंख्येवर मात्र आहे अंबेघर संघ. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. आणि आता मात्र या ठिकाणी सुरेख गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होते. धाव फलक या ठिकाणी स्थिर राहील. धाव फलकावर आहे त्या 18 धावा. बिनबाद 18 या धावसंख्येवर मात्र आहे तो अंबेगर संघ. अनिकेत याचा पुढील चेंडू, आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. या 4 धावांबरोबरच धावफलक मात्र जाऊन ठेपते 22 या धावसंख्येवर. 22 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर असतील. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. 22 धावांची पार्टनरशिप देखील या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी ची ही पार्टनरशिप 22 धावांची मोठी पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या फलंदाजीचा नजारा. अनिकेत याचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न होईल आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. आणि मात्र हे काय पाहतोय आपण, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत पाहायला मिळाली. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. या 4 धावांबरोबरच धावफलक मात्र जाऊन ठेपतोय 26 या धावसंख्येवर. 26 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. दुसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर मात्र आहे त्या 26 धावा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. कृपया या सूचनेकडे लक्ष द्या. आपल्याला वेळ खूप कमी आहे याचं कृपया भान ठेवायचं आहे. संदीप साळुंके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत केले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. किशोर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर असेल. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक मात्र या ठिकाणी. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू
आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरील चेंडू दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या बरोबरच धावफलक मात्र जाऊन ठेवते 28 या धावसंख्येवर. 28 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. किशोर पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम बोरुशी. सामना करण्यासाठी असेल प्रशांत. किशोर याचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न होईल आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एसटी रक्षकाच्या डोक्यावरून गेलेला हा चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. या 4 धावांबरोबरच धावफलक मात्र या ठिकाणी जाऊन ठेवतंय 32 या धावसंख्येवर. 32 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. सुरेख मारलेला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र या ठिकाणी जातोय सीमारेषा पार. लगातारचा दुसरा चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. या 4 धावांबरोबरच धावफलक मात्र या ठिकाणी पुढे सरसावतंय. धावफलक या ठिकाणी जाऊन ठेपेल 36 या धावसंख्येवर. 36 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरील चेंडू जातोय सीमारेषा पार. हॅट्रिक मात्र या ठिकाणी होताना दिसते. चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगल्या फलंदाजीचा नजारा. प्रशांत पुन्हा एकदा या ठिकाणी आपली आक्रमकता दर्शवतोय. चांगल्या फलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल किशोर याचा पुढील चेंडू फुलटॉस चेंडू. तसा समाचार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लगातारचा हा 4था चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगल्या फलंदाजीचा नजारा. प्रशांत पुन्हा एकदा आपण पाहतोय फॉर्म मध्ये येताना दिसतोय. चांगल्या फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. नेत्रदीपक असे फटके या ठिकाणी पाहायला मिळते. 44 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. अजूनही एकाही विकेटचं पतन मात्र होत नाही. एक चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मजबूत स्थितीमध्ये हा आंबेकर संघ या ठिकाणी दिसतोय. तर स्वयंसेवकांना विनंती आहे आपण बॉल त्या ठिकाणी पोचवायचा आहे. किशोर पुन्हा एकदा पुढून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न होईल आणि 2 धावा सुरक्षितरित्या या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 धावांबरोबरच धावफलक मात्र जाऊन टेपतोय 46 या धावसंख्येवर. 46 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. तिसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर मात्र आहे त्या 46 धावा. अजय मात्र या ठिकाणी असेल गोलंदाजी मार्कवर. संघाचं 4थं वैयक्तिक पहिलं षटक. अजय मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असेल. सामना करण्यासाठी असेल संजय मन फ्रॉम आंबेघर. अजय कासुर्डे गोलंदाजी मार्कवर. आणि मात्र सूर्य गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु चपळाई या ठिकाणी पाहायला मिळाली. छोटी धाव घेताना दिसतात आणि मात्र धावचीत बाद होण्याची शक्यता नको असलेली धाव मात्र या ठिकाणी घेताना दिसत आणि पहिल्या विकेटचं मात्र या ठिकाणी पतन होताना दिसतंय. नको असलेली धाव मात्र या ठिकाणी घेताना दिसलं आणि मात्र या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होताना दिसतंय. वैयक्तिक 20 धावा मात्र या ठिकाणी आपल्या फलंदाजीमध्ये ठोकणारा हा खेळाडू
एक चांगल्या फलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. वैयक्तिक 20 धावांवर मात्र या ठिकाणी बाद होतोय संजय. एक चांगल्या खेळाडूची वृत्ती या ठिकाणी दाखवताना. अक्षय मात्र या ठिकाणी येतोय नवीन फलंदाजी मार्कवर. अक्षय मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवर असेल नवीन फलंदाज. सुरेख मारलेला फटका पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. सुरेख असा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगल्या फलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. एक चांगली फलंदाजी. धावफलक मात्र या ठिकाणी 53 धावा धावफलकावर आहेत. सुरेख मारलेला पुन्हा एकदा फटका नो मॅच लँड मध्ये पडलेला हा चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. 57 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. खेळाडू कक्षामधूनच सेट होऊन आलेला हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. एका चांगल्या फलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. लगातारचे 2 मोठे ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी चौकार प्राप्त करताना. अजय याचा पुढील चेंडू. सुरेख मारलेला फटका पुन्हा एकदा या ठिकाणी नो मॅच लँड मध्ये पडलेला हा चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. एकसष्ट धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर आहेत. अजय याचा पुढील चेंडू. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख असा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अक्षयची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. दुसऱ्या विकेटचं पतन मात्र या ठिकाणी होताना दिसतंय. धाव फलकावर आहे त्या 61 धावा. 2 बाद 61 या धावसंख्येवर मात्र या ठिकाणी आहे आंबेकर संघ. नवीन फलंदाजी मार्कवर या ठिकाणी असेल तो संकेत. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. अजय याचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी असेल संकेत. आणि सुरेख गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना दिसते. आणि 61 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. 62 धावांचं आव्हान या ठिकाणी असेल वरुशी या संघाकडे. चला कृपया विनंती असेल आंबेकर संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे वरुशी संघाने आपले सलामीचे फलंदाज लगेच मैदानावर पाठवायचे आहेत.
यानंतरचा होणारा सामना आपल्या समोर असेल धुंद विरुद्ध वागदरे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती केली जाते की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. यानंतरचा होणारा सामना आपल्या समोर असेल धुंद विरुद्ध वागदरे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती केली जाते की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. कृपया विनंती असेल. धुंद विरुद्ध वागदरे हा सामना आपल्या समोर रंगणार आहे. यानंतरचा होणारा सामना धुंद विरुद्ध वागदरे. दोन्ही संघनायक कृपया विनंती आहे की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. चला आंबेकर संघ लाईनअप करून आपण मैदानात उतरायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वरोशी संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानावर पाठवायचे आहेत. चला धुंद आणि वागदरे संघाचे कर्णधार विनंती असेल टॉस का बॉस मध्ये आपण यायचं आहे. अमर शेलार मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला धुंद संघाच्या कर्णधाराला विनंती केली जाते की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. अमर शेलार आपली या ठिकाणी वाट पाहत आहेत. प्रतिद्वंदी असणारा हा संघ धुंद संघाचा कर्णधार विनंती असेल टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. धुंद संघाचा कर्णधार. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. आंबेकर संघ आंबेकर संघाला विनंती आहे आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. प्रथम फलंदाजीसाठी मात्र या ठिकाणी आमंत्रित केले जाते वरोशी संघाकडून सचिन आणि किशोर. सचिन आणि किशोर मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवर असेल. धुंदने जिंकला ना काय घेतलं. धुंद संघ नाणेफेक मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जातोय धुंद या संघाकडे. तर आपला निर्णय आमच्यापर्यंत त्वरित पोहोचवायचा आहे. धुंद संघ संकेत या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर असेल. मॅन फ्रॉम आंबेगर. सामना करण्यासाठी समोर असेल तो किशोर आणि न स्ट्राईकला असेल तो सचिन. सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी मात्र आंबेकर संघाकडून या ठिकाणी नेतृत्व करतोय तो संकेत. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. त्याचप्रमाणे सामना करेल फलंदाजी मार्कवर किशोर. सुरेख मारलेला फटका पहिल्याच चेंडूवर मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर येतील आणि 6 धावांनी श्री गणेशा होतोय मात्र या ठिकाणी वरोशी संघाचा. एक चांगला आणि सेन्सिबल फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर संकेत. सामना करण्यासाठी समोर असेल तो किशोर. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा मात्र या ठिकाणी संपर्क नाही. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता. धाव फलकावर मात्र आहे त्या 6 धावा. संकेत याचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी असेल किशोर. फुलटॉ चेंडू तसा समाचार त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी.
धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन टेपतोय 12 या धावसंख्येवर. 12 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. पहिलं षटक मात्र या ठिकाणी प्रगती पथावर आहे. 12 धावा या ठिकाणी धाव फलकावर येत आहे. 2 ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळाले. संकेत याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी असेल किशोर. एकदा स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेरील चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. या 4 धावांबरोबरच धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन टेपतोय 16 या धावसंख्येवर. 16 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. पहिलं षटक मात्र या ठिकाणी प्रगती पथावर आहे. संकेत पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम आंबेघर. सामना करण्यासाठी समोर असेल किशोर. त्या दरम्यान संदीप शेडगे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. कार्पेट फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. धाव फलक मात्र जाऊन ठेवते 17 या धावसंख्येवर. 17 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत. संकेत याचा पुढील चेंडू पुढून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि पहिल्या विकेटचं पतन मात्र या ठिकाणी होताना दिसतंय. 17 या धावसंख्येवर मात्र या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय. पहिला गडी गारद होतोय. शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी यश प्राप्त करताना दिसतंय संकेत. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. आंबेघर संघ विनंती केली जाते. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, याचं कृपया भान ठेवायचं आहे. सहकार्य करायचं आहे. नवीन फलंदाजी मार्कवर मात्र या ठिकाणी येईल तो किरण. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. प्रशांत शेलार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. प्रशांत शेलार फलंदाजीमध्ये आपण त्यांचा जोहर पाहिला. आता गोलंदाजी आजमावण्यासाठी मात्र या ठिकाणी आमंत्रित केलं जाते. प्रशांत शेलार मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक मात्र या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी बदल केला जातोय. सामना करण्यासाठी असेल किरण मॅन फ्रॉम बोरुशी. प्रशांत याचा पुढील चेंडू आणि मात्र या ठिकाणी सुरेख गोलंदाजीचा नजारा. स्लोवर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलचा मात्र या ठिकाणी संपर्क नाही. धाव फलक मात्र या ठिकाणी स्थिर राहत आहे. धाव फलकावर आहे त्या 17 धावा. सुरेख मारलेला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. मोठा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. धाव फलकावर मात्र या ठिकाणी आहेत त्या 23 धावा. 23 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल मॅन फ्रॉम आंबेघर. प्रशांत गोलंदाजी मार्कवर असेल. सामना करण्यासाठी असेल किरण. प्रशांत याचा पुढील चेंडू. स्लोवर गोलंदाजी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळाली आणि नको असलेल्या धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर येतील. बाईकचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. सत्तावीस धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर येत आहेत. एका विकेटचं पतन मात्र या ठिकाणी झालेलं आहे. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा प्रशांत मात्र सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. सामना करण्यासाठी असेल किरण. प्रशांत याचा पुढील चेंडू.
सुरेख मारलेला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि मात्र या ठिकाणी दुसऱ्या विकेटचं पतन. किरण ची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. दुसऱ्या विकेटचं पतन मात्र या ठिकाणी होताना दिसतंय. किरणची खेळी मात्र संपुष्टात येते. एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा, चांगलं क्षेत्ररक्षण आंबेकर संघाकडून या ठिकाणी पाहायला मिळतंय. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे, घाई करायची आहे. नवीन फलंदाज मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवर येतोय. अजय मात्र या ठिकाणी नवीन फलंदाजी मार्कवर असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रशांत, मॅन फ्रॉम आंबेघर. प्रशांत याचा पुढील चेंडू, सामना करेल तो किशोर. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न, उंच गेलेला चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी एक चांगला आणि सेन्सिबल फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. मॅक्सवेलची आठवण करून देणारा हा एक खणखणीत असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. रिव्हर्सिप पद्धतीने खेळलेला हा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. या 6 धावांबरोबरच धावफलक मात्र या ठिकाणी जाऊन ठेपतंय. 33 या धावसंख्येवर 33 धावा धावफलकावर आहेत. संकेत पार्टे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हजेरी लावलीत त्याबद्दल तुमचा या ठिकाणी हार्दिक या ठिकाणी अभिनंदन केलं जात आहे आणि आपला एक छोटासा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. कृपया आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रशांत याचा पुढील चेंडू, सुरेख मारलेला फटका, पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गणेश पिसाळ साहेबांना या ठिकाणी विनंती आहे की आपण यांचा सन्मान करायचा आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 4 धावा मात्र या ठिकाणी गणल्या जातील. धाव फलकावर मात्र या ठिकाणी असतील 37 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर असतील. दुसरं षटक ची या ठिकाणी समाप्ती होते. आंबेघर संघ विनंती केली जाते की आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. कृपया विनंती आहे. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, याचं कृपया भान ठेवायचं आहे. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. निसर्गाच्या प्रकाश ज्योतीमध्ये चाललेले हे सामने आपल्या समोर रंगतायत आणि बरेचसे सामने अजूनही आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत. कृपया विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून सहकार्य करायचं आहे. बारा चेंडू आणि 25 धावांची गरज मात्र या ठिकाणी असेल. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज या ठिकाणी असेल वरुशी संघाला. आणि मात्र या ठिकाणी सुरेख गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि मात्र लेग बिफोर विकेट LBW बाद होताना दिसतोय हा खेळाडू. तिसऱ्या विकेटचं मात्र या ठिकाणी पतन होतोय. चांगल्या गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. अक्षय शेलार गोलंदाजी मार्गवर एक चांगल्या गोलंदाजीचा नजारा. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी बळी प्राप्त करताना दिसतोय. जमेची बाजू म्हणजे किशोर असूनही फलंदाजी मार्गवर आहे. वरुशी संघाकडून एक धडाकेबाज फलंदाज मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आहे. किशोरला मात्र या ठिकाणी फलंदाजीची साथ मात्र या ठिकाणी मिळत नाही. एक सलामीचा फलंदाज किशोर अजूनही फलंदाजी मार्गवर आहे. ही मात्र जमेची बाजू असेल वरुशी संघाकडे. गोलंदाजी मार्कवर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा अक्षय शेलार गोलंदाजी मार्कवर असेल. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर अनिकेत
आणि मात्र सुरेख गोलंदाजीचा नजारा, निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होते. धाव संख्या या ठिकाणी स्थिर राहते. धाव फलकावर मात्र आहे त्या 37 धावा धाव फलकावर आहेत. सुरेख मारलेला फटका पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. 6 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर येत आहेत. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. त्रेचाळीस धावा धाव फलकावर असतील. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल आणि बऱ्याचशा काळानंतर मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवर किशोर येतोय. पाहूया काय जोहर दाखवेल, काय दमथम दाखवेल या ठिकाणी आपण पाहण्याजोगा असेल. एक सेट बॅट्समन मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आहे किशोर, मॅन फ्रॉम वरोशी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अक्षय. अक्षयाचा पुढील चेंडू, सामना करेल किशोर. आणि आता मात्र या ठिकाणी मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. सुरेख मारलेला हा फटका या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली दमखम या ठिकाणी दाखवतोय. चांगली फलंदाजीचा नजारा या ठिकाणी किशोर याच्या माध्यमातून होताना दिसतोय. पन्नास धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा सज्ज होईल अक्षय. सामना करण्यासाठी असेल किशोर. फुलटॉस चेंडू, चांगला समाचार या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. पंचांचा इशारा अजूनही आमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि 4 धावांचा इशारा मात्र या ठिकाणी पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 4 धावांबरोबरच धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन ठेपतय 54 या धावसंख्येवर. 54 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावर आहेत. तिसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या कृपया, विनंती राहील. आंबेघर संघ, वेळ खूप होतोय. वैयक्तिक 36 धावांची खेळी मात्र या ठिकाणी या किशोर सलामीला आलेला फलंदाज. वैयक्तिक 36 धावांची खेळी आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी मात्र या चांगलं योगदान या ठिकाणी देताना दिसतोय किशोर. मंगेश गोलंदाजी मार्कवर मात्र या ठिकाणी आमंत्रित केलं जाते. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज. या पुढील समीकरण आपल्या समोर असेल. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर असेल मंगेश. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. धुंद आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे. धुंद संघ प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. का अवांतर धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. या पुढील समीकरण आपल्या समोर असेल. 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. आणि मात्र या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते. पंच आमच्यापर्यंत व्हाईट बॉलचा इशारा पोहोचवतायत. वाईड +1
च्या 2 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर अंकित केल्या जातील. धावफलक जाऊन टिपतंय 57 या धावसंख्येवर. आणि आता मात्र या ठिकाणी एक धडाकेबाज फलंदाजी मार्गावर असेल. 4 बॉल आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषा लगत. 4 धावा या ठिकाणी धावफलकावर येतील. सामना मात्र या ठिकाणी बरोबरीत आलेला आहे. अवघ्या एका धावेचं अंतर मात्र या ठिकाणी असेल वरोशी संघाला विजयी ठरवण्यासाठी. सामना बरोबरीत आलेला आहे. अवघ्या एका धावेची गरज मात्र या ठिकाणी असेल. सुरेख गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना दिसते. बॉल आणि बॅटचा मात्र या ठिकाणी संपर्क नाही. मंगेश पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी. मात्र या ठिकाणी असेल किशोर मॅन फ्रॉम वरुशी. आणि मात्र या ठिकाणी आपण पाहतोय विजयी ठरतोय वरुशी संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे अंबेगड संघाने आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असा आभार. वैयक्तिक 41 धावांची मोठी खेळी मात्र या ठिकाणी किशोर याच्या बॅट्स मधून या ठिकाणी बॅट तळपली आणि 41 धावांची खेळी आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी मात्र या ठिकाणी होते. मॅन ऑफ द मॅच सामना वीरचा हा मानकरी ठरतोय. कृपया विनंती आहे की आपण आपला सामना वीरचा सन्मान घेऊन जायचा आहे.